बंगालच्या सीमेवरून अनिर्बंध घुसखोरीला परवानगी देत तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगालमधल्या प्रचारसभेत आरोप। विरोधी पक्षांचाही प्रचार शिगेला। संविधान म्हणजे देशातल्या कोट्यवधी जनतेचा आवाज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा संविधानात बदल करू इच्छितात, असा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का। हंगामी जामिनाला 7 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सुमारे 50,000 कोटींहून जास्त मूल्याच्या 26 राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदी करारासाठी भारत या आठवड्यात फ्रान्ससोबत सुरू करणार वाटाघाटी। सांगली जिल्ह्यातल्या तासगाव मणेराजुरी मार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू। शांती सैनिक म्हणून महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांची संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी निवड। भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता यांनी एकाच हंगामात हिमालयातल्या 2 मोठी शिखरं सर करत घडवला इतिहास। माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोहत्से ही 2 शिखरं केली सर। आणि पुढील 24 तासात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त। केरळमधल्या 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर।